असती काळी प्रगतीचे लक्षण ज्या ज्या स्थळी अस्तित्व माझे सिद्ध. हे मनुष्य प्राण्या, कोण होतास रे तू? एक माकड. काय म्हणतात ते, हा होमो इरेक्टस की काय, माकड असते. असं काय होतं रे तुझ्याकडे की तू इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरलास? तुझ्या ना त्या सोकॉल्ड प्रगतीचे आणि उत्क्रांतीचे कारण म्हणजे मीच. दृष्टी पल्ल्याडची सृष्टी, विज्ञाने अवगत झाल्या गोष्टी, बुद्धिमत्तेची पाहतो कसोटी, स्वयंभूमी कुतूहल. आता याहून अधिक मी स्वतःबद्दल काय वेगळं सांगणार. चला तुमच्याबद्दल बोलू. माझ्या या जगात असण्याचे कारण आणि मला स्फुरण असलेली एक गोष्ट मात्र तुमच्याकडेच आहे बरं का. आ कोणती विचारताय? अवडंबर. म्हणजे बघा, एखादी साधी गोष्ट जरा विविध आणि वैचित्र्यपूर्ण पद्धतीने सांगितली गेली की त्या गोष्टीचे होते ते अवडंबर. आकाशात दिसला UFO, गणपती पितोय दूध, माताजींच्या आशीर्वादाने बरा होतो कॅन्सर. पण या अवडंबराला कमी लेखून चालणार नाही. कारण असे काही प्रसंग आले जेव्हा याने माझ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही हे अवडंबराचे ग्रहण या कुतूहलाच्या सूर्यास फार काळ झाकू शकत नाही. आमचा हा ऊन सावलीचा खेळ अनादी काळापासून चालूच आहे. आणि अशातच 1853 सालीचा तो काळ आणि त्या वेळेचा कोकण प्रांत. कोकण प्रांत म्हणजे अथांग पसरलेला निळाशार समुद्र. जेथे पावे तेथे मोठमोठ्या नारळी पोफळीच्या बागा, कुठेतरी कडेकपारात बसलेलं लहान असे टुमदार गाव, अतिशय गोड, मधुर आणि रसाळ असलेले हापूस आंबे, सर्वदूर पसरलेली लहान अशी कौलारू घरे. कोकण प्रांत. वा 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 वा. पण अशातच या 1853 साली मात्र काहीतरी आखरीत घडलं. न भूतो न भविष्याची अशी घटना घडली. या गोष्टीने सामान्यांना फार हातरून जळ टाकलं. अख्ख्या गावाची झोप उडाली. आणि या गोष्टीची सुरुवात काय झालं रे? तसं ते गेलं ना पुरं. काही होणार तर नाही नव्हत्यांना. नाही नाही नाही. कसं 1 महिन्यापासून तेथे काहीतरी आखरीत घडतंय. भयंकर आवाज आणि लखलखीत प्रकाश. त्याला घेऊन यायलाच हवं. हे याला खुला. नाही नाही, त्या पुढच्या डोंगरावर गोट्यांनी ताल केला. मर्यायचा कोप झाला तिथं आणि राक्षसाचा जन्म झाला. आता जो करण तर मांत्रिकच करण. गणगोर हावते अगोदरी बाबा, काय तर करा. रात्री झोपले बघा. श्री परत बंद करायचा. लिंबू. ओम कल्पाय नमः. श्रीफल. कल्पलिंगाय नमः. कल्पाय नमः. कल्पलिंगाय नमः. कल्पाय नमः. कल्पलिंगाय नमः. हे आदिशक्ती, काय शक्ती दे. राक्षसाची लढाचं हाय म्हणा. मना ताकद दे. बाबा, आवाज कंचा. काय झाले? ते पाहिले आहे मी. ते पाहिले आहे मी. काय ते? तू मोठे आहे. तू मोठे आहे. बाबा, हा खाया. हा मंगळ. हा लक्षात ठेवा. बेसी लढत यावचं नाही. कोणीच यावचं नाही. कोणीच नाही. अरे
औडंबर खर्च केलाय पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीने. शाईचे काम शुभम मुळे, छडीचे काम ऐश्वर्या गायकवाड. सादर करीत आहोत औडंबर. आचम्य केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः, गोविंदाय नमः. श्याम, अरे बाबांचे पत्र नीट ठेवावयास सांगितले होते ना. दिसत नाही का सुमित्रे, आम्ही संध्या करीत आहोत. विष्णवे नमः. आई ग, हाजीलपणा पुरे. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, अधोक्षाय नमः, संकर्षणाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, पुरुषोत्तमाय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. हे शंकर शिंपले कोठून आले घरी? स्वारी काल किनाऱ्यावर गेलेली दिसते. नव्हे आऊ साहेब, पायराजांवरील प्रेमा खातर रयतेने दिलेली भेट आहे ती. म्हणजे तुमच्या त्या डब्यात आणखी एका गोष्टीची भर पडली म्हणा. आई, डबा नको म्हणू त्यास. बाबांनी शहरातून माझ्यासाठी आणलेला पेटारा आहे तो. केवळ खजिना ठेवण्यासाठी. हो तर निरनिराळ्या दुर्गम जागेची लूट ह्याच्यात भरायची योजना आहे आमची. हो, ते गुडघ्यात आलेले धोतर आधी आवडण्यास शिका. आई, तुला मुळे कौतुकच नाही माझं. मागच्या वेळेस मी काजवे पकडून आणले होते, तर आजच्या पत्रात बाबांनी केवढे कौतुक केले आहे. पत्रातच केले ना कौतुक. कधी घरी येऊन पाहिले किती पसारा घालून ठेवतोस ते. म्हणालेत ना आता येतील लवकरच. माझ्यासाठी लेखणी सुद्धा आणणार आहे. आणि हो, तुझ्या हातच्या मेथीच्या लाडवांचे तर केवढे कौतुक करीत होते. आई, मी येतो. श्याम, घटकावर थांब हं. ए वसाऱ्या, जल्ला घरात काय अंडी घालता? आई समोर अंड्याचे नाव पण नको काढू. बेमट्या, जल्ला काल्या गुलाच्या टेप्यातनं काढला तू ना. काय पत्र तेवढे पुन्हा वाचून दाखवतोस? अरे श्याम, आपल्याला ना आज गुरुजींनी लवकर बोलवले आहे. आई, मी परत आल्यावर वाचून दाखवतो. श्याम्या, श्याम्या, कशी वाटली रे जागा? कसली जागा रे दगडू? साधा तलाव तर. सांदा तलाव तर हा वसऱ्या. घे मग ए, घरात दगडू, पाणी. पाणी खाऊ लागतो. घे, घे, टाकले घे, ना. घे, घे. दगडू गुरुजी, दगडू गुरुजी आले बघ. घाबरला. ए, म्या नाही घाबरत त्या गुरुजींना. आणि तसा बी इथं गुरुजी काय, गुरुजीचा बापू सुदेशाकडे नाही. बोल का? हल सांग ना दगडू. हल. दगडू सांग ह. अरे दादानू, इथं ना लोकांना फाशी देता, फाशी. फाशी? तुला कसे माहित? अरे मागच्या वेळेस झाराखाली मी माझ्या सगळी घेऊन चरायला आलो आणि बघता तो खय झाराखाली दोन गोरटी असा लाल कपडा घातलेली औऱ्या मोठ्या बंदुका घेऊन दोन लोक फरपतात घेऊन आली. मग त्या दोन लोका गल्यात औरा मोठा दोरखंड आयलो आणि मग मेले. झाला मग खळत. ए श्याम्या, तिकडे जावायचं नाही हा. काय रे दगडू, घाबरतोस की काय? ए, म्या नाही घाबरत कोणाला. ए पोरांनो, काय करता तिकडे?
म्हातार बाबा आमची विटी हरवली ती हुडकत होतो. भीतीने वाटत असं कुठं बी एकटा फिरताना. इथे छे इथे कसली आली भीती? हे श्याम चालणार घरला. हा निघा आणि असं कुठं बी एकटं भटकत जाऊ नका, नाही तर व्हायचं त्या सध्यासारखं. सदू काका काय झाले त्यांना? वेशीवरल्या बोंबाट्यानं त्या सध्याला असा काही पछाडला की पार येडा करून टाकला. मांत्रिक विगायावर सगळा नाही त्या बोंबाट्याला. भाट्या म्हणजे आयचंय तुला हा? ए श्याम चल्ला. अरे आधी नमितो गजानन सर्व सिद्धीचे साधन. संकल्प गणेशा माझा हे सिद्धीस जावा. कथा अवडंबराची परीक्षा त्यात कुतूहलाची. ताकता प्रथम चरण त्याचा श्री गणेशा झाला. पती परदेशवारी आससे माझ्या उरी. चार बोलाचा सांगावा माप सुख देई म्हणी. बाळ माझे लाडी बाळा. आई आलास? जा बरे, हातपाय तोंड धुवून घे. ऐक ना ग. मी आला मला निरोप. यमुना काकींनी पूजच बोलावणे धाडले ना, त्यांच्या परसातल्या फणसात गणपती निघाला आहे म्हणे. देव सुद्धा कोणत्या कोणत्या रूपात दर्शन देतो नाही. त्यात काय एवढे? बघायचे झाले तर प्रत्येकच कैरीत गणपती दिसतो. अगदी बाबांचीच भाषा बोलायला लागला आहेस बघ. कोणत्या गोष्टीचे अप्रूप म्हणून तर नाही, नुसते तर्क चिकित्सा आणि तुमचे ते विज्ञान. सारी तर जगावे. सगळ्यांसारखे गावात राहावयाचे सोडून गेले त्या शंकरशेटांसोबत शहरात. तिथे अशी काय प्रगती घडून आणणारे देव जाणे. तुला सांगते श्याम, ते कितीही जरी म्हणाले तरी तू नाही ना जायचे शहरात. शहराची मायाच फार वाईट. आता तर अगदी वेशीपर्यंत येऊन ठेपली. काय आहे ग वेशीपाशी? तुला कशाला हव्यात सांभार चौकशा? गावात सगळे म्हणत आहेत तिथे जायचं नाही. मोठ्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी या प्रश्न न विचारताच ऐकावयाच्या असतात. पण असे एवढे काय असेल तिकडे? मी तर नेहमी जायचो ना, मग हे काय नवीन? पहिलाच दगडू पण सांगत होता सदू काकाच काहीतरी पुरे झाले. हेरवी त्या दगडू बरोबर उंडाळत असतोस, त्याबद्दल कधी कान नाही धरला. पण या पुढे वेची जवळ जायचा विचार जरी केलास ना, तर माझ्यासारखे वाईट कोणीच नसेल. श्री तीर्थरूप बाबांस कृपा शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. आजकाल गावात काय चालले कळतच नाही. सगळे म्हणतात वेशीपाशी भूते आहेत. धन्य रघुत्तमा भक्ती माझी आली आज फळाला. कुतूहलाच्या सागरात मज मोती नवा मिळाला. दादानू दादानू खरं एवढं उशीर जल्ला त्या बोंबाट्याच्या नादान रातची पार झोप उराली आहे. बोल. बोंबाट्या म्हणजे अवघड प्रकरण. पण मी काय म्हणतो, ही अवदसा आलीच कुठून हो
देवीचा परकोप परकोप अरे पाहुणा इथं बसलाय तुम्ही अख्खे गावभर शोधून आलो तुम्हाला. खय झाला हा तुमचं पत्र तेवढं आलंय ते घ्या. अंगठा काय चांगला गप्पा रंगलेले दिसतात. त्याच बोंबाट्याचो जगणं अवघड झालंय. आपल्या गावाच्या नशिबात काय वाढून ठेवलंय काय माहित. आपल्या गावाचं काही तेवढं करा नाही. हा म्हणे गावाच्या वेशीवर आकृत मोठे आले, म्हणे गावाच्या वेशीवर आकृत मोठे आले. आवरण्याचे मात्र त्याला खूप प्रयत्न झाले, आवरण्याचे मात्र त्याला खूप प्रयत्न झाले. करणी केली आकृताने सांगे सारा गाव, करणी केली आकृताने सांगे सारा गाव. धाकात ठेवले ज्याने बोंभाटा त्याचे नाव, धाकात ठेवले ज्याने बोंभाटा त्याचे नाव. गमा रे मगरे सानी सा नि सारे प मगरे सानी सा गमा रे मगरे सानी सा नि सारे प मगरे सानी सा. खय व्हायचा आपल्या गावाचं जाणे महिना तर मांत्रिक सांगत होता तर बोंबाट्या का थांब रे बेमट्या. तर बोंबाट्या का साधा सुद्धा नाही, कलियुगातला कालिया 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 आणि तो औरा नाही, औरा मोठा लई मोठा आणि त्याच्या डोक्यावर औरा मोठा मनीय. यो बघशील तवा पेटलेलाच असतो. हा या पेटलेलाच असतो. चाल पळत. अरे એટલે का तो बोंबाटा ना कलियुगातला कालिया वय कालिया. भल्या मोठ्या दानवाचा थाट भारी मोठा, वेशीकडच्या बंद केल्या त्याने साऱ्या वाटा. न सुटणारे कोडे की विषय हा साधा, न सुटणारे कोडे की विषय हा साधा. खरंच का हो बाबा झाली वेशीला या बाधा. गमा पा रे मगरे सानी सा नि सारे प मगरे सानी सा गमा पा रे मगरे सानी सा नि सारे प मगरे सानी सा. काय रे श्याम? काकू आईने सदू काकासाठी सुंठवडा दिलाय, अष्टमीचा प्रसाद. काकू सदू काकास नेमके काय झाले? तुला पण खाऊन टाकेल तो. माहित नाही का तुला? मोठा आहे तो. शांत व्हा तू. आता खाणार, सगळ्यांनाच खाऊन टाकणार. प्रश्न खूप पडलेत आणि शंका आहे काही, उत्तर मात्र मला बाबा कोणीच देत नाही, उत्तर मात्र मला बाबा कोणीच देत नाही. लोक म्हणतात दिवालाचं शरण आता जाऊ, लोक म्हणतात दिवालाचं शरण आता जाऊ. मनात वाटतंय गुपचूप त्याला एकदा पाहून येऊ. तुमच्या उत्तराची वाट बघत आहे तुमचा आज्ञाधारक श्याम. काका एवढे पत्र पोहोचते कराल? गमा पा रे मगरे सानी सा नि सारे प मगरे सानी सा गमा पा रे मगरे सानी सा नि सारे प मगरे सानी सा. श्याम अरे कुठे होतास? ही काय घरी यायची वेळ झाली? अगं इथेच तर होतो. माहितीये ना यावेळी बोंबाट्या येतो ते. यावेळी घरी राहावे आणि राम रक्षा म्हणा. गावान गोरटी येशील बोंबाट्या. हो ना कसं होईल काय होईल. श्याम कसं होईल काय कसं होईल काय कसं होईल काय कसं होईल काय
कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल काय काकू पोंभाटे आल्यावर आकाशात काळे ढग काय येतात? अरे गावेच्या गावे गेणारा दानव येतो दानव. कसं होईल काय कसं होईल काय कसं होईल काय कसं होईल काय पोंभाटे जर ऋषीपाशी आहे तर तो गावात काय येत नाही? देवी चोप पडको बसा तो पडको. कसं होईल काय कसं होईल काय कसं होईल काय कसं होईल काय पोंभाटे जर रात्री बाहेर पडतो तर तो दिवसा कुठे जातो? अरे तर कोर्टाने केलेला इथं आलं कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल काय ओ कन्हैयाच्या गोकुळी हो घालियाचा थाट. यमुनेच्या दानवाच्या चर्चा हो त्याला खर. यमुनेच्या दानवाच्या चर्चा हो त्याला खर. काका माझे नाव श्याम जोशी. माझ्यासाठी पत्र आले. पाहिलं बाळा तुझ्यासाठी कोणतंच पत्र नाही. किसनाच कुतूहल झालंय आता जाग. किसनाच कुतूहल झालंय आता जाग. जमुनी तिथेच देऊ गालियास हात. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम. ए श्याम दगडू चल जांभळे खायला. ए श्याम्या टाकाय. कुठे कुठे कुत्रा आहे दगडू. ए श्याम्या चालणार घरला लय लांब आलो आपण. थांब रे. नेहमी यायचो ना आपण. सगळे तसेच तर आहे. कोणीच नाही इथे. चालला तात तर कोणीच नाही इथं. चालणार घरला. ही दगडू तुला तिकडे काही दिसतंय का रे? ए मला काय बी दिसत नाही. तू घरला चल बरं आधी. ए श्याम्या त्या दारांना का धरून. हा ए श्याम्या श्याम्या चांगले वेच रे. रांडच्या तू बी मरतस आणि मला बी मारतस. श्याम बाळा पूजेस का आला नव्हतास? नारळाच्या वड्या होत्या प्रसादाला. आणल्यात व तुझ्यासाठी. त्या कौशल्य वाहिनीच्या दुर्गीचे लग्न ठरले. अगदी सोन्यासारखे सासर मिळाले आहे पोरीस. नशीबच काढले म्हणायचे. अरे खा ना. काकूंनी तुझ्यासाठीच पाठवल्या. अरे केवढा ताप चढलाय तुला. हे लागले कसे? कुठे धडपडलास? इकडे बघ.
श्याम तू आई मला फक्त बघायचे होते ग म्हणून आई हात टेकले तुझ्या समोर माझ्याच नशीब येऊन ठेपले आहे साहेब. आई माझे चुकले ग तू म्हणतेस ना मग नाही जाणार मी वेशीपाशी मी म्हणते म्हणून म्हणजे स्वतःच काहीच वाटत नाही तर पालत्या गड्यावर पाणी. चार लोक सांगतात तर ते वेडे, तुम्हाला मात्र असेच वागायचं. तुझ्या वडिलांनी पण जाताना काही विचार नाही केला, फक्त आपल्याच मनाचे करीत राहायचे. हरले रे तुमच्या पुढे. बाळराजे असे होऊन कसे झाले? ऐन वेळी फसगत झाली काहे झाले नवल स्वीकारी जो मार्ग माझा नसे तो हतबल आता करीतो मीच काही होण्या मार्ग सरल ना मरतो ना संपतो असा स्वयंभूमी कुतूहल. सुमित्राबाई, सुमित्राबाई, ओ सुमित्राबाई, बाई 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 बाई, ऐकले हो मी श्यामबद्दल? बापरे, लहानसे बाळ ऐकून अंगावर काटाच आला माझ्या. अगं बाई, पोरगा अजूनही तापाने फणफणले की. पण मी काय म्हणते बाळाने जावेच कशाला ना हो तिकडे. तरी बरे बाई, काही पाहिले नाही. पण असे काय झाले असेल हो तिकडे एकटं बाळ जायचं पडला. ही सगळी त्या बोंबाट्याचीच करणी. एकदाचा तेथे गेला ना की त्याचा प्रभाव एवढा वाढत असे की हे बिचारे लहानसे बाळ करणार काय. देवा गजाननाची कृपा म्हणून वाचला आणि आला. हो बाई असेच झाले असेल बघ. असते काय? नाही. असेच. एवढे काही नव्हते झाले मी स्वतःहून गेलो होतो. तरी नशीब सुमित्रे काही पाहिले नाही. चल बाई निघू आपण झोपू दे त्याला. अगो बसा की. सासूबाई खाणार की काय? तू बस बाई खूप कामे आहेत आम्हास. बायो, आम्हाला कामे नसतात, यांनाच असतात. जाऊ दे सुमित्राबाई, येते हो. श्यामची काळजी तेवढी घे. आम्हाला कामे नसतात बाई, यांनाच असतात. लेल्याची नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भावा. सावकाश, सावकाश. आजी पाणी आणते हा. अगं असू दे, मला मेलीला कसली आली पाण्याची गरज. मला तेवढं मीठ मोहरी दे बघू. दृष्ट काढते या शिंचाची. तगडू काय करतोय इकडे? वसाऱ्या लय मजा चाली तुझी. कसली मजा तापाने फणफणलोय. तू ना म्हणलं होतं ना नका तिकडे जायला. बघ ते मुलाच आहे सगळा. पण तुला तर काहीच नाही झालंय.
अरे तो झाडावरच काहीतरी असणार आहे. दगडू तुला माहित आहे का लोक इकडे काय काय म्हणत आहेत ते? या बोंबाट्याची करणी अशीच आहे. तरी बरे कान्हा काही पाहिले नाहीस. जात नको जाऊस तिकडं. त्या बोंबाट्याची याची त्याची ज्याची बी लागली असेल त्याची दृष्ट जाओ. मुरलीधरा तूच कर काही आता. दगडू तू काय पाहिलेस रे तिकडे? बोंबाट्या. ओंबाट्या म्हणजे बोंबाट्या कसा दिसला तो? वसरे तू झाडावर चढला होतास आणि मला विचारतायस? मित्रांनी अरे इथंच असतो. आई. असू दे. तुझ्याचकडे काम होतं मला. वेशीजवळ गेल्याचं ऐकलं. काय पाहिलं रे तिथे? मी त्या जांभळाच्या झाडावर चढलो. मग अचानक खूप आवाज यायला लागले. झाड पण हालायला लागले. माझा तोल जाऊन मी पडलो. घाबरून निघून आलो. एवढेच. तू तर काहीच पाहिलं नाही म्हणजे. जाऊ दे. हे तुझं पत्र आलंय तेवढं घे. सुमित्रांनी येतो आम्ही. माझं काम झाले. दगडू आपण काहीच नाही पाहिले रे. आपण ना पुन्हा काय झाले? पत्र कोणाचे? बाबांचे. वाचून दाखव बरे. हो. प्रिय श्याम, यास अनेक आशीर्वाद. अनेक दिवसांनी पत्र लिहित आहे. आईची तब्येत कशी आहे? अभ्यास करीत आहेस ना? येथील काम संपत आले आहे. शंकर शेठांनी सर्व विरोध झुगारून आपले मनोरथ पार पाडले. तुझे पत्र वाचून आनंद झाला. गावात कोणीतरी आहे ज्याला काय झाले? गावात कोणीतरी आहे ज्याचे मला विशेष कौतुक आहे. आईची काळजी घे. अभ्यास कर. आशीर्वाद बाबा. झाले? हो. ए शाम्या. तुझे पत्र वाचून आनंद झाला. गावात कोणीतरी आहे ज्याला वेशीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. श्याम, कोणत्याही गोष्टीवर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवू नकोस. तुझ्या जिज्ञासेला कायम न्याय. आईची काळजी घे. अभ्यास कर. आशीर्वाद बाबा.
मी कार्य केले सगळा अंधकार जे सत्य झाले चला कामाला लागा. साहेबाचा पोर मोठा आखली रे बिना बैलाची गाडी कशी हाकली रे साहेबाचा पोर मोठा आखली रे बिना बैलाची गाडी कशी हाकली रे गोऱ्यांच्या आकृताने रावण मोठे केले हे गोऱ्यांच्या आकृताने रावण मोठे केले अवडंबराचे वादळ आता हळूहळू संपले साहेबाचा पोर मोठा आखली रे बिना बैलाची गाडी कशी हाकली रे साहेबाचा पोर मोठा आखली रे बिना बैलाची गाडी कशी हाकली रे तर मंडळी, अशा प्रकारे 16 एप्रिल 1853 रोजी नाना शंकरशेठ यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. 1857 साली पश्चिम घाट तर 1864 साली दिल्ली कलकत्ता असा या चाक्या मसोबाचा विस्तार सर्वदूर पसरला. आकृताची कथा तुम्हा ऐकविली थोर पाहण्यापूर्वीच गोष्टीचा नसावा तो घोर कालचा तो राक्षस आज वाहत असे भार आवडीने गावी जाती हाताळणारी नर साहेबाचं पोर मोठा आकली रे बिना बैलाची गाडी कशी हाकली रे साहेबाचं पोर मोठा आकली रे बिना बैलाची गाडी कशी हाकली रे काय येतं बोंबाटे रिटर्न्स. त्याच्या डोक्यातून वीज निघते. समोर उभं राहणाऱ्यांचे प्राण शोषून घेतो तो. बस 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 अजून सांगतो साहेबाचं पोर मोठा आकली रे बिना बैलाची गाडी कशी